आज राज्याची आर्थिक स्थिती कशी, त्याच्यावर झालेला कर्जाचा डोंगर किती आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या तिसऱ्या अधिवेशनात नागपूर येथे 23 व 24 मार्च रोजी आयोजन। विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांची माहिती। अधिवेशनात विदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा करणार। 24 मार्च रोजी खुल्या अधिवेशनात विदर्भाचा अर्थसंकल्प मांडणार। 24 मार्चला असंच तिसरं अधिवेशन होत आहे। या अधिवेशनामध्ये आम्ही विदर्भातले सगळे प्रश्न, शेतकरी आत्महत्या, कुपोषण, प्रदूषण, कमी झालेले लोकप्रतिनिधी आणि या सगळ्या प्रश्नावर सखोल चर्चा करणार आहोत। नक्षलवादाचा जो जटिल प्रश्न आहे, तो बेरोजगारीने तयार झाला सोशल इकॉनॉमिक प्रश्न आहे, याचं मूळ कुठे आहे, त्याला पर्याय काय असेल, कशा तऱ्हेने याला नियंत्रण करता येईल, त्यासाठी उद्योग आणायचे। 21 खनिजावर उद्योग येऊ शकतात, बारमाही वाहणाऱ्या नद्या आहे, शेतमालावर प्रक्रिया उद्योग येऊ शकतात, 54% जंगल आहे, 33% पाहिजे, 21% कापलं तर त्यावर नक्षीकाम करून उद्योग येऊ शकतात, देशाला परकीय चलन मिळवून देऊ शकते, राज्याला रॉयल्टी मिळू शकते। अशा तऱ्हेने या सगळ्या प्रश्नावर चर्चा होईल आणि आज राज्याची आर्थिक स्थिती कशी, त्याच्यावर झालेला कर्जाचा डोंगर किती आणि 100 वर्ष राहिलो तरी हे दूर होऊ शकत नाही, अनुशेष आमचे प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर ते शेवटचं विदर्भाचं राज्य हे जनतेपुढे आम्ही विदर्भाचा 10 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प आल्यानंतर 24 तारखेला खुल्या अधिवेशनात विदर्भाचा अर्थसंकल्प मांडून सत्य समाजापुढे आणू। विदर्भातल्या नव्या तरुणांना या लढाईत सामील होण्यासाठी आपण करू।